बातमी अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। झाडानं मुळं सोडली की झाड पडतं, तसंच शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो। शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवारांच्या पराभवाचं अमोल कोल्हेंकडून भाकीत करण्यात आलंय। तेव्हा अजित पवारांसारखा माणूसच नाही असे म्हणणारे आता टीका करतायत। अजित पवारांनी अशा प्रकारे कोल्हेंना प्रत्युत्तर दिलंय। ध्यानात ठेवा, कोणावर किती बी प्रेम केलं असलं ना, झाड किती बी उंच असलं, झाड किती बी डेरेदार असलं, तरी जर झाडानं मुळं सोडली तर झाड पडतंय। आणि नेत्यानं पवार साहेबाचं बोट सोडलं तर नेता पडतोय, याला दुसरं काय म्हणायचं नाही। आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असेल, काल परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलं। या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले, 7-8 निवडणुका झाल्या, पण आपण तर वस्ताद बघितलाय 14 निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही। त्या वस्तादाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही। माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्व। अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला, दादानी बंद पाडला। कसा दादानी बंद पाडला रे? तुझा व्यंकटेश कृपा चालतो, ती बंद पडत नाही, ही बरं बंद पडतो रे।